ते आम्हाला अजिबात मान्य नाही. आमची भूमिका आहे, पहिलं बिल 3,000 मिळालं पाहिजे. ज्या वेळेस 40 रुपये साखर असेल मार्केटला तेव्हा 2700 भाव देता. आज साखर 47 रुपयापर्यंत मार्केटला आहे. तिन्ही कारखानदार आणि तिन्ही प्रायव्हेट युनिट मिळून सर्वांची ही एकता आहे. आम्हाला तुमच्या रिकव्हरीचं फार आज चिंता नाहीये. तुम्हाला रिकव्हरी तर वाढवावीच लागणार आहे. कारण आमदार साहेब काल परवाच्या बैठकीमध्ये म्हणले हा अटॅक माजलगावमध्येच कसा झाला. हा अटॅक म्हणजे आम्ही बाहेरून आलोय का? की आमदार साहेब सागर गाळपा अभावी ऊस शिल्लक राहिला तर ती जबाबदारी तुम्ही घेणार का? तर आम्ही निश्चित सांगतोय की ही निश्चितपणे आम्ही जबाबदारी घेऊ. परंतु तुम्ही ज्या शेतकऱ्याच्या घरावर आपल्या ऊसाच्या राजकारणातून नांगर फिरवला, घरं उद्ध्वस्त केली, अनेकांच्या पुरीबाळीचे लग्न मोडले, यांचं तुम्ही जबाबदारी घेणार आहात का? हा माझा. मी आता बीड जिल्ह्यातल्या एका ऊसाच्या शेतात आहे. ऊसाच्या शेतात येण्याचं कारण म्हणजे बीड जिल्ह्यात गेल्या 3-4 दशकामध्ये ऊस दरासाठी पहिल्यांदा आंदोलन होत आहे. म्हणजे बीड जिल्ह्यातल्या कारखान्याच्या स्थापनेनंतरचं पहिलं आंदोलन आहे. आजपर्यंत इथली प्रथा अशी होती की कारखानदार देतील त्याच दराने तो ऊस द्यायचा. शेतकरी त्याविरोधात बोलू शकत नव्हते, कारण कारखानदारांचा तेवढा दबदबा होता. कारखानदारांनी याच मतदारांच्या बळावरती निवडणुका जिंकल्या, राजकारण केलं. पण जर हे शेतकरी त्यांच्या विरोधात गेले तर शेतकऱ्यांचा ऊस तसा शेतात पडून राहायचा. काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात अशी घटना घडली होती. एका शेतकऱ्याचा ऊस कारखान्याने नेला नव्हता म्हणून 11 एकर ऊस पेटवून त्या शेतकऱ्याला त्या आगीमध्ये उडी घ्यावी लागली होती. एवढी कारखानदारांची या जिल्ह्यामध्ये दहशत होती. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत इथे परिस्थिती वेगळी आहे. तिकडे 3500 रुपये भाव आहे तर इथे 2400-2500 रुपये भाव आहे. पण यावेळी पहिल्यांदाच शेतकरी सर्व एकवटलेत आणि आंदोलन ऊस दरासाठी सुरू केलं आहे. कारखानदारांनी नमती भूमिका घेत 2600-2700 रुपये भाव द्यायची तयारी दाखवली आहे. मात्र हा भाव पुरेसा नाही आहे. सगळे शेतकरी आहेत, शेतकरी नेते प्रातिनिधिक स्वरूपात माझ्यासोबत आहेत, ज्यांना हजारो शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळतो आहे. विशेषतः माजलगाव, धारूर आणि वडवणी, पलीकडे परळी, पाथरी या सगळ्या तालुक्यांमध्ये या आंदोलनाचा प्रभाव आहे. हे सगळे शेतकरी नेते माझ्यासोबत आहेत, जे शेतकऱ्यांचं नेतृत्व करत आहेत आपापल्या भागामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, गटामध्ये. मी सुरुवात अजय राऊत यांच्यापासून करणार आहे. सुरुवातीला जे गुऱ्हाळ बंद पडलं होतं तिथून मला वाटतं सुरुवात झाली होती. मला आंदोलनाची सुरुवात सांगा, मग बाकीच्या अपडेट्स मी या सगळ्यांकडून जाणून घेणार आहे. प्रथमतः एकच सांगतो सर्वांना इथं की ह्या जे काय हा लढाई तो शेतकऱ्याच्या ऊसासाठी, ह्याचा कोणी एक प्रमुख नेता नाही ना कोणी हिरो नाही. ह्याचे सगळे हिरो हे युवा शेतकरी संघ समितीचे सदस्य आहेत. युवा शेतकरी संघर्षाच्या वतीने सर्व तालुक्यातले युवक आहेत. हा युवकांनी लढा चालू केलेला आहे. तर ज्याप्रमाणे आम्ही प्रथमतः पाहत होतो, मी एक दिवस स्टेटसला की एक स्टेटस पडलं कारखान्याच्या कर्मचाऱ्याचं की यशवंत गुराळनं म्हणता एक उस्मानाबादमध्ये, धाराशिवमध्ये एक बैठक झाली गुळ युनिटवाल्यांची, आणि ते एक स्टेटस होतं बातमीचं की तिथून 2400 रुपये भाव आमचा ठरलेला आहे. तर ते जाणून बुजून आमच्या सर्कलमध्ये फिरवलं गेलं. मग आम्ही विचार केला की हे कसं शक्य. गेल्या वर्षी 2700 रुपये भाव दिला ह्या गुळ युनिटनी आणि ह्यावर्षी 2400 रुपये. त्यानंतर मी एक प्रेस नोट दिली की हे आम्ही कदापि सहन करणार नाहीत. यशवंत गुळ युनिटने भाव जाहीर करावा व 2400 रुपयाची ही मागणी अयोग्य आहे. आम्हाला गेल्या वर्षी 2700 भाव दिला असताना 2400 कसा दिला. त्यानुसार आम्ही प्रेस नोट दिली की आम्ही जर भाव दिला नाही तर गुळ युनिट बंद पाडू, गव्हाण बंद पाडू. त्यानुसार आम्ही त्या दिशेने चाललो होतो. पण काही त्यांचे हस्तगत असतील, काही अशा अनेकांच्या माध्यमातून आम्हाला कळवण्यात आलं, काही आपलं गपचूप विरोध चालू झाला आम्हाला सुरुवातीला की देणार आहेत भाव चालू आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही प्रेस नोट द्या आणि भाव जाहीर करा, तुमचे हे भाव आहे असं तसं, ही चुकीची बातमी आहे. किंवा 50-100 शेतकऱ्याला सांगा ना तुम्ही की हे चुकीचं आहे आणि आमचा ह्या कारखान्याच्या सोबत आमचा भाव राहील. पण त्याच्यावरती काहीच वाच्यता केली नाही त्यांनी. मग आम्ही एके दिवशी सर्वांना यांना सोबत घेतलं, सर्व युवकांना इथल्या, ह्या तुकारामजी असतील, नामदेव सोजे पाटील असतील, कृष्णाभाई असतील, सगळे असंख्य, म्हणजे हे सगळे सोबत घेतले आम्ही. आणि त्यानंतर गुळ युनिटला एक आंदोलन ठेवलं की येत्या 28 तारखेला आम्ही जर ऊस दर तुम्ही जाहीर केला नाही तर आम्ही तुमची मोळी पडू देणार नाहीत. आंदोलन ठेवलं ते मी 28ला ते ठेवलं नाही आम्ही, ते मोळी पडू देणार नाही. मोळी पूजन दिवशी आम्ही आंदोलन ठेवलं ते. तर ते दरवर्षी प्रत्येक वर्षी 1,500 ते 2,000 लोकांचा तो कार्यक्रम असतो त्यांचा मोळी पूजनाचा. कारण मी त्या ग्रामपंचायतचा सदस्य वाघोरा आणि त्या वाघोऱ्याच्या क्षेत्रात हे गुळ युनिट आहे माळेवाडी फाट्यावर. तर ह्या यशवंत गुळ युनिटने अचानक गपचूपपणे मोळी पूजनचा कार्यक्रम चालू केला. दिवाळीपासून आम्हाला झोप नाही की आंदोलन करायचं, ह्यांची मोळी पूजन ठरलेलं नाही, तारीख याची वाट पाहत होतो आम्ही. पण हे एके दिवशी आम्हाला कळवण्यात आलं की आज रात्री तिथं मंडप टाकलेलं आहे, मोळी सजलेली, पूजन 2-3 ट्रॅक्टर बोलवले आहेत बाहेरगावचे.
तर मग आम्ही अचानक 8 वाजता समजल्यानंतर युवकांना गोळा केलं सर्वांना आणि अचानक एक टाकून दिला आणि उद्या मोळी पूजन दिवशीच आंदोलन होणार, मोळी बंद पाडू आम्ही तुमची, भाऊ तुम्ही जाहीर करा. कारण की आम्ही मोळी पूजन दिवशी आंदोलन नसतं केलं तर दुसऱ्या दिवशी कारखाना चालू झाल्यावर आम्ही काय ट्रॅक्टरवाल्यांना भाव विचारायचं का? मोळी पूजन दिवशी MD कार्यकारी संचालक जे आहे त्यांचं ते प्रमुख असतात ना ते पूजनला, तर त्यानुसार आम्ही सकाळी तयारी करायला गेलो. जाता जाता आम्हाला थोडा विरोध झाला की कशाला करायला, थोडं नुकसान होईन, असं होईन तसं होईन, तर आम्ही काय मागे हटलो नाहीत. त्या कारखान्यावर गेलो, सर्व एक झाले, आम्ही एकजुटीने त्या कारखान्यावर गेलो. तिथं गेट एक तर खोलत नव्हते, ते गेटवर चढून काही युवकांनी गेट उघडलं. आम्ही मोळी पूजनच्या तिथं गव्हाणीजवळ घोषणा देत गेलो, पण तिथं कोणी समोर आले नाही, कारण त्यावेळेस MD काय आले नव्हते. त्यानंतर शेतकी अधिकाऱ्यांना जाब विचारला सर्वांनी, पण ते म्हणले मला काय भावाचं जाहीर करायचं हे नाही आहे, MD साहेब कार्यकारी संचालक येत आहेत. त्यानुसार आम्ही तिथं घोषणा दिल्या आणि तिथं मग अचानक ते मोळी पूजन त्यांनी गुपचूप ठरवल्यामुळे त्या गावानीत जाऊन बसलो, गावानीत जाऊन घोषणा दिल्या, हे केलं ते केलं. ते आम्हाला एक एक जागेवर बोलत होते, आम्हाला इथंच बसायचं, इथंच सांगा तुम्ही भाव काय. आमचा संघर्ष टोकाचा झाला तिथं. मग नंतर पोलीस बोलवले त्यांनी, आम्ही काय मागे हटलो नाहीत. पुन्हा नंतर त्यांच्या ऑफिसच्या समोर बोलवून आलं, त्यांचं आमची बाचाबाची झाली. त्यांनी आम्हाला आरेरावीची भाषा केली, कारखाना बंद ठेवू आम्हाला गरज नाही. मग शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्हालाच गरज नाही तर आम्ही 2000 पासून ऊस लावतो होतं, तुमचा आज कारखाना झालाय तिथं, ह्याच्या अगोदर काय आम्ही ऊसच दिला नाही काय दुसऱ्या कारखान्याला. तर ही अशी त्यांची आरेरावीची भाषा दिली, ह्याच्या आत यायचं नाही, हे नाही, ते कदापि खपलं नाही शेतकऱ्यांना. ही खतखत निर्माण झाली त्यावेळेस. आणि त्यानंतर ते एका रूममध्ये कोंडून बसले. त्यानंतर आम्ही बाहेर बसलो, ठिय्या मांडला त्या ह्याच्या रूम पुढं त्यांच्या शेतकीच्या, पण आम्ही काय त्यांना सोडलं नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांना विनंती केली आणि गाड्या बोलवल्या आणखीन. मग त्यानंतर असा संघर्ष राहिला. ते म्हणले आम्हाला बंद ठेवायचा आहे कारखाना, आम्ही भाव देऊ शकत नाहीत. तर आम्ही म्हणलो आम्हाला काय तुमचा कारखाना बंद पाडायचं नाही, तुम्ही हे भाव सांगा. ते म्हणले आम्ही देऊ शकत नाही. तर त्यानुसार त्यांनी स्वतः सांगितलं की कारखाना बंद ठेवायचा आहे. कोणता कारखाना? हा यशवंत गुळ युनिट. हे बंद ठेव सांगितलं. मग शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारला, तुम्ही बंद ठेवत गेल्या वर्षीच्या ऊसाचं काय करायचं? ते म्हणले मग आम्ही काय पत्र ऐकून तुम्हाला पैसे देऊ का? आम्ही ठरवतो ह्या 2-3 गुळ युनिटवाले आणि तुम्हाला सांगतो. मग आम्ही त्यांना जाब विचारला की तुम्ही जर 2-3 ठरवणार असता, तुम्हीच प्रमुख आहेत मराठवाड्याचे, तुम्ही उद्या 2200 देऊ शकता, तुम्ही 2100 देऊ शकताल भाव, तर तुम्ही एका खोलीत बसून काढणार, तुम्ही कोण? आमचा भावाचा प्रश्न आहे. तर मग त्यानुसार ते म्हणले आम्ही पत्र ऐकत का? मग आम्ही म्हणलो ह्या शेतकऱ्याचं गाळप केलेलं ऊसाचं, आता तुम्ही हे कसं ह्यांनी का फाशा घ्यायच्या का? त्यानुसार आमचा संघर्ष पेटला. ते म्हणले आम्हाला मोळी टाकायची नाही, काय नाही, आम्हाला कारखाना बंद ठेवायचा, अशी मगरुरी भाषा केली त्यांनी. आम्ही ठीक आहे म्हणलो, त्यांची मोळी पूजन हाणून पाडला त्यांनी आणि आम्ही तिथून निघून गेलो. 2-3 वाजता एक आंदोलन होऊन तिथून निघून गेलो. कारखाना बंद पडला. दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत हा कारखाना बंद राहिला. 6च्या पुढं काय मुकादम त्यांचे आले, जे त्यांनी तिथं करार केले होते. ते म्हणले आम्ही तेच आमच्याच म्हणजे इकडचे होते सगळे, आपल्याला कोणाचं नाव घेत ते काय विरोधी नाहीत आमचे. ते म्हणले आम्हाला कारखाना चालू करायचा, आम्ही तुमचा ऊस आणून देऊ गेटमधनं, तुम्ही तुमचा कारखाना चालू ठेवा. आणि मग आम्ही विचार केला, आता एवढं केलं आहे, आम्ही एवढं पेटवलं आहे आंदोलन, कधी नाही ते इथं माजलगावमध्ये गावानी डायरेक्ट बसून आंदोलन केलं आहे. तर त्यानुसार त्यांनी थोडेफार प्रमाणात बाहेरून ऊस आणला, त्यांना सर्कलमध्ये ऊस दिला नाही, त्यांनी बाहेरून ऊस आणला, चालू केला. मग आम्ही विचार केला, जर आपल्याच इकडच्या लोकांसोबत आपला संघर्ष व्हायला तर आपण कशासाठी केले? त्यानंतर आम्ही बाईट दिली मी एक, की म्हणला हा शेतकऱ्याचा लढा आहे. इथं सगळं आमच्या इकडे जातीवादातच पडलेले, सर्व स्टेटस जातीवादाची राजकारण हा विषय सगळा. मग ते म्हणलं लोकांनाच गरज पाहिजे ना, शेतकऱ्याला गरज पाहिजे खरी. तर मग त्यानंतर बाईट दिली मी की आता हा लढा आम्ही तेवढ ठेवलाय, आम्ही हे मशाल पेटवली. आता हे लढ्यात शेतकऱ्यांनी तेल टाकायचंय का पाणी टाकायचं शेतकऱ्यांनी. तिथून पुढे मग हे लढा पेटत गेला. नंतर मग आम्ही त्याची कारखानदाराची मगरुरी कुणाला सहन झाली नाही सरकारमध्ये. मग पुन्हा आम्ही युवकांना सगळं ठरवलं. त्याच्यात आता पुन्हा शेतकरी नेते वडवणीचे आहेत ते जगदीश काका आले. त्यात पुन्हा मोहन भायांना आम्ही ऊसतोड मजुराचे त्यांना बोलवलं, विजय भाया दराडे समाज ब्रिगेडचे ते, आणि पहिल्यापासून तर तुकारामजी नामदेव भाया, सोजे पाटील, कृष्णा भाया किंवा शुभम भाया, हे असंख्य ह्याच्यात अनेक. तर आम्ही आलो, त्या गोले साहेबांना बोलवलं, हे शेतकरी नेते बैठक. तुम्ही सिनियर मेंबर आहेत ह्या सगळ्यात, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही हे बघताय. हे गेल्या 2-3 दशकातलं पहिलं एवढ्या स्तरावरचं आंदोलन आहे. आजपर्यंत का शेतकऱ्यांनी आवाज नाही उठवला? खरं म्हणजे अलीकडे जर बघायला गेलं आपण, तर प्रत्येक कारखानदार त्या
कारखान्यातल्या आलेल्या गाळपास आलेल्या ऊसाचं मूल्य त्या साखरेच्या उत्पन्नावर किंवा मग त्या संदर्भात जे काही त्यांचं बाय प्रोडक्ट आहेत ह्याच्यावर जे काही शासनाने निर्बंध घातले, ह्याच्यातून जे काही उत्पन्न निघणार आहे ह्याच्यावर त्याचा दर ठरवतो. म्हणजे मला सांगायची गोष्ट अशी की एकंदरीत ऊसाचं जे काही उत्पन्न आहे, ह्या उत्पन्नासाठी लागणारा खर्च, त्याचा समजा पाण्याचा खर्च असेल, त्याची मेहनतीचा खर्च असेल, खताचा खर्च असेल, खुरपणी असतील, फवारणी किंवा त्याला उद्याच्याला ते नेण्यासाठी टोळीचा जे काही उद्याचा खर्च आहे, ह्याचं कुठलंही मूल्यमापन न करता केवळ ह्यांना जे काही वाटेल की वरलं जे काही 10% किंवा 20% जे काही वरचं उरलेलं एवढंच वाटायचं, बाकीचं सगळं गडप करायचं, अशा पद्धतीनं हे मनमानी प्रमाणात भाव जाहीर करत होते. परंतु अलीकडं झालं असं की महागाई प्रचंड वाढली, खताचे भाव प्रचंड वाढले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी अतिवृष्टीनं शेतकऱ्याचं होतं नव्हतं सगळं पीक नेस्तनाबूत झालं. पण मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी पूर्णतः हातबल झालेला आहे आणि शेतकऱ्याला फक्त जगण्यासाठी आशेचा किरण म्हणून कोणाकडे एक अर्धा एकर ऊस आहे, कोणाकडे 2 एकर ऊस आहे, कोणाकडे 3 एकर ऊस आहे, हे एकमेव साधन राहिलं. आणि शेतकरी जी काही भंगलेली सगळी स्वप्न आहेत ह्या ऊसाच्या भोवताली त्या ठिकाणी तो रंगू लागला. आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या वर्षी ऊस कमी असताना कारखान्यानं 2700 रुपये भाव दिला, कशामुळं तर ऊस मिळावा म्हणून. आणि मग ह्या वर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही गोष्ट या कारखानदाराने गुळ युनिटवाल्यांना लक्षात घेतली आणि त्यांनी अगदी म्हणजे 2200 सुरुवात करायचा प्रयत्न सुरू केला होता. आणि ही बाब ज्यावेळेस या तरुण पोराच्या लक्षात आली, ह्यांनी हा लढा सुरू केल्याच्या नंतर जी काही विस्तारित बैठक झाली, बैठकीमध्ये आम्ही असतो किंवा मग डाव्या विचाराचे सगळे शेतकरी नेते असतील किंवा शेतकऱ्यासाठी काम करणारे भाई गंगाबिसन थावरे असतील, ह्या सगळ्या लोकांनी ह्या पोरांना प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं की आपण एकत्र येऊन हा लढा लढू. आणि मग झालं असं की खरं म्हणजे प्रत्येकाच्याच मनात ही खतखत होती, कारण प्रत्येकाची स्वप्न जी ते ऊसाभोवती आलेली होती, कारण दुसरं त्याच्यापाशी कुठलंही काही राहिलेलं नव्हतं. कारण शेतकऱ्याचं वर्षभर धकायचं कसं, त्याच्या घरात काही लग्न कार्य असेल, लेकराचं शिक्षण असेल, सावकाराचं कर्ज असेल किंवा कोणाचं घर बांधण्याचं स्वप्न असेल, ही सगळी स्वप्न त्या ऊसाच्या भोवताली आल्यामुळं आणि कारखानदारानं कुठलाही भाव न देता दरवर्षीप्रमाणे आम्ही दुसऱ्या कारखान्याच्या बरोबरीनं देऊ, त्यांच्यापेक्षा चांगला देऊ, ही मोघम भूमिका घेतल्यामुळं आणि गेल्या वर्षीचा भाव 2700 असताना 2200च्या आसपास यांची भाव देण्याची मानसिकता लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये या तरुण पोरानं जी काही ज्योत पेटवली होती आणि त्याची जी काही विस्तारित बैठकीमध्ये एक फार मोठा असा कुंड झाला, तर ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सहभाग घेतला. आणि मग त्या सहभागातून झालं असं की म्हणजे मला आपल्याला आवर्जून ह्या ठिकाणी गोष्ट सांगायची की महाराष्ट्रात कोल्हापुरात राजू शेट्टींना भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणी लायक होती किंवा भौगोलिक परिस्थिती त्यांच्यासाठी हिताची होती. आणि दुसरी गोष्ट राजकीय परिस्थिती तशी होती, सामाजिक परिस्थिती तशी होती. आज सामाजिक परिस्थितीमध्ये दुबळी निर्माण झालेली. आज माजलगावला भौगोलिक परिस्थिती दुसऱ्याकडं बाहेरच्या जिल्ह्यात कुठं ऊस नेऊन घालण्यासारखी नव्हती. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये की शेतकरी मात्र पेटून उठलेला होता आणि पेटून उठलेला असल्यामुळं हे आंदोलन पुकारल्याबरोबर आणि ह्या तरुण पोरांची किंवा हे एकत्र येऊन लढणाऱ्या लोकांची भूमिका प्रामाणिक आहे. त्यांचा हा लढा जो आहे तो कुठल्याही स्वार्थी ध्येयानं आलेला नाही, तर हे प्रामाणिकपणे लढणाऱ्या लोकांचा लढा आहे. ह्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आणि सामान्य माणसं या लढ्यामध्ये सहभागी झाली. खरं तर सगळे वेगवेगळ्या संघटनेतले वेगवेगळ्या पक्षाचे असतील, पण या एका छताखाली मला तुमचं नाव आणि तालुका सांगा. मी नामदेव सोजे, तालुका माजलगाव. तुमच्या परिस्थिती काय माजलगाव तालुक्यातली आजपर्यंतची कशी होती परिस्थिती? आजपर्यंतची परिस्थिती अशी होती आमच्या माजलगावात, कारखानदाराच्या विरोधात कोणीही जायला तयार नव्हतं. विरोधी पक्ष बी नव्हता, कुठले संघटनेवाले बी नव्हते. थोडंफार आंदोलन केलं की आपलं ते धमक्या देणं, दबाव देणं चालूच होतं. तर आम्ही काय केलं, सगळ्या पक्ष बाजूला ठेवून आम्ही अजय राऊतपासून चालू झालं, माळीवाडी फाट्यापासून आम्ही सगळे पक्ष बाजूला ठेवून सगळ्या पक्षाचे सामील झालो तिथं. आणि शेतकऱ्याला काय पाहिजे होतं, पुढं येणारे मुलं पाहिजे होते. फक्त महागात ताकद भरपूर आहे शेतकऱ्याची. आता काहीच म्हणणं कसं आहे, शिवाजी जन्मा दुसऱ्याच्या घरी, तसं माजलगावचं काम होतं. आम्ही सगळ्यांनी हाक दिली. हाक दिले तर त्या हाकीला भरपूर शेतकरी नेत्याचा आम्हाला पाठिंबा मिळाला. वडोळीतून जगदीश काका असते, संजयजी आंधळे असतील, आमदार पुत्र, आणि आमच्या माजलगावची ही टीम आहेच, ह्यांचा पाठिंबा मिळालेला आहे आम्हाला. आंदोलनाची ज्योत माळेवाडीतून अजयभाई यांनी पेटवलेली आहे. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्याचा 90% शेतकऱ्याचा आम्हाला पाठिंबा आहे.
आमच्या हाकेला साथ बी दिली. मशीनवाले बंद आहेत, 100% तोडणी बंद आहे. एवढं 1.25 महिना आंदोलन केल्यामुळं 2443 तिने भाव ठरविला. भाव सुद्धा सांगत नव्हते, 2000 होते गोळा करणार होते. तर हाक दिल्यामुळं आम्ही पुन्हा बीडला जिल्हा अधिकाऱ्याला बैठक झाली आमची. जिल्हा अधिकाऱ्यांचं काय हापस केला, पण ते कोणाला काय पडला नाही. तर त्यामुळं काय झालं, पुन्हा आता पुन्हा आणि तेलगाव कारखान्याच्या बैठकीला गेलो होतो आम्ही. तर त्यांनी 2450 पुढे परवडत नाही म्हणून सांगितलं. अंतिम 2700 देऊ जर तर परवडला तर. पण त्याच दिवशी छत्रपती कारखान्याचे मोहनदादा जगताप असतील, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी चांगलं आम्हाला हे दिलं त्यांनी. तर त्यांनी 2600 पहिली हप्ता देऊ म्हणून सांगितलं त्यांनी. अंतिम 2700 देऊ. ते तुम्हाला मान्य नाही तरी? हा, तरी मान्य नाही. मग काल जे मय शुगर संघ बैठक झाली, त्यांनी सांगितलं पहिली उचल 2700 देऊ. अंतिम आम्ही जास्त देणार पण सांगितलं नाही. ते आम्हाला अजिबात मान्य नाही. आमची भूमिका आहे, पहिलं बिल 3000 मिळालं पाहिजे आणि उसाला भाव 4000 रुपये मिळाला पाहिजे. ठीक आहे. आता तुमचं मला तालुका आणि नाव सांगा. मी तुकाराम नावडकर, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष. माजलगावमध्ये आम्ही अनेक दिवसापासून काम करतो. ब्रिगेड म्हणजे ही शेतकऱ्यासाठी लढणारी संघटना आहे. त्यासाठी आम्ही सुरुवातीला हे अजय राऊत असतील यांचं आंदोलन आम्ही बघितलं. त्याच्यानंतर आम्ही याला अटॅच झालो की कारण हे शेतकऱ्याचा आक्रोश जो आहे, तो आक्रोशाला आम्ही कुठंतरी वाचा फोडण्यासाठी एक युवक आला, त्याच्यासाठी आम्ही हात द्यायला तयार झालो. त्याच्यानंतर आम्ही अनेक युवक ह्याच्यामध्ये जोडले. नाही, ते आता त्यांनी सांगितलं. आजपर्यंतची परिस्थिती काय होती? आजपर्यंत 35 वर्षाच्या इतिहासामध्ये कधीच क्रेशर बंद झाले नाहीत माजलगावच्या. त्या इतिहासामध्ये आम्ही हे क्रेशर बंद पाडले. या कारखानदाराची मजुरी आहे का ती पूर्णपणे बंद पाडली आणि सर्वसामान्य वरी आणले. ह्याच्यामधून हे दिसतंय की आम्हाला कुठंतरी न्याय देण्याच्या भूमिकेत हे कमी पडते. बाहेर 3500 रुपये भाव असताना इथं 2400 रुपयाची चाल पाडून ठेवली गुळ युनिटवाल्यांनी. त्याच्या चालीवर हे कारखानदार सुद्धा 2400 रुपये भाव द्यायला तयार झाले की बाबा आमच्या भावाचं कुणी बोलायला तयार नव्हतं. शेतकरी एकजूट केला. ह्याच्यानंतर आम्ही या लढ्यामध्ये सर्व सहभागी झालो. त्याच्यानंतर आम्ही मनोज जरंगे पाटलाकडे सुद्धा गेलो होतो. मनोज जरंगे पाटील, तुमच्या story.com आम्ही हे बघितलं की जरंगे पाटील म्हणले की पोरं आमच्याकडे आले होते. आम्ही गेलतो. त्याच्यानंतर आमच्या आंदोलनाची तारीख होती. त्याच्यानंतर त्याने एक सहकार मंत्र्यासोबत बैठक सुद्धा घालून दिली होती. पण नंतर आमचं एक आंदोलनाची तारीख होती आमची, त्याच्यामध्ये काही गुन्हे सुद्धा आमच्यावर दाखल झालेत. संभाजी महाराज चौकामध्ये आम्ही आंदोलन केलं, त्याच्यात गुन्हे दाखल झाले आचारसंहितेमध्ये. त्याच्यानंतर परभणी फाट्याला 7 तास रास्ता रोको झाला आमचा. 7 तास म्हणजे माजलगावच्या इतिहासात हा कधीच रास्ता रोको एवढा मोठा झाला नाही लॉंग टर्मचा. त्याची दखल पूर्ण जिल्ह्याने घेतली. त्याच्यानंतर मग हे आंदोलन पेटत गेलं आणि शेतकऱ्याचा प्रतिसाद भेटत गेला. त्याच्यानंतर पुन्हा एक आम्ही त्याच रात्री शेतकरी म्हणत होते की आम्ही इथंच मुक्काम करतो, रस्त्यावरून उठायला तयार नाहीत. पण काही ह्याच्यामध्ये ट्रॉफिकमध्ये अडकलेले पेशंट हे होते, त्याच्यामुळे आम्ही थांबलो. आणि त्याच रात्रीपासून आम्ही निर्धार केला की एकही ट्रॅक्टर रस्त्यावर आम्ही येऊ देणार नाहीत. आणि एकही ट्रॅक्टर आम्ही त्या दिवसापासून सगळ्याला विनंती केली की बाबा शेतकऱ्याला तुमच्या भावासाठी आम्ही लढतोय की हे ट्रॅक्टर इथून वापस न्या, जोपर्यंत आपल्याला हे 3000 रुपये पहिली उचल देणार नाही. तुमच्या भागातलं सगळं क्रशिंग बंद आहे. तुमचा पण माजलगाव? माजलगाव. मी मोहन जाधव, माजलगाव तालुका माझा. मी DYFI या युवक संघटनेचं काम करतो आणि शेतकरी आणि ऊसतोड कामगारासाठी पण अनेक वर्षापासून मी माजलगाव मतदारसंघामध्ये काम करतो. जर हे जे काही ऊस भावाचं आंदोलन सुरू झालं, आता माझ्या सगळ्या युवा सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सगळे एकत्र येऊन युवा शेतकरी संघर्ष समिती करून त्याच्या माध्यमातून हे आंदोलन आम्ही पूर्ण माजलगाव मतदारसंघात आणि त्याची व्याप्ती बीड जिल्ह्यामध्ये वाढत आहे. हे सुरू केलेलं आहे. परंतु आता जसं सांगितलं की हे 35 वर्षापासून कोणताही कारखाना आतापर्यंत बंद होत नव्हता, शेतकरी करत नव्हते. त्याचं एक कारण होतं की शेतकऱ्या यांच्या प्रेशरमध्ये होता. शेतकरी यांना आतापर्यंत विचारत नव्हता की काय भाव आहे, कसं द्यायचं, तुम्हाला कारखानदाराला परवडतो किती, हे सगळं. पण आता शेतकऱ्यांच्या मुलाला हे सगळं कळत आहे. आता हिशोब कळतो की माझ्या बापाला आतापर्यंत जे काही त्याचं शोषण झालं ह्याचं कुठंतरी गणित जुळाय नाही. म्हणून ही सगळी शेतकऱ्यांची तरुण मुलं या आंदोलनामध्ये उतरली, त्याचं नेतृत्व करतायत. आणि या आंदोलनामध्ये खूप अडचणी आल्या. म्हणजे जवळपास ह्या 15 दिवसात आमच्या सगळ्यावर 3 गुन्हे दाखल केले त्यांनी. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे गुन्हे दाखल होऊन बी याच्यामध्ये कुणीही डगमगायला तयार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी आमच्या बापाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू होणार नाही. कितीही त्याने दाबण्याचा प्रयत्न करू. कारण की इथं सगळे फुलेशाह आंबेडकर, भगतसिंगाच्या विचारांचे सगळे तरुण पेटलेले ते. म्हणून कारखानदारांनी पण याच्यामध्ये तोडगा काढावा. जी आमची रास्त मागणी आहे 3000 रुपये त्यांनी पहिली उचल द्यावी, ही रास्त मागणी आहे. तरी माजलगाव मतदारसंघामध्ये जे काही आमदार साहेब आहेत ते संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत की आमची आवाजवी मागणी नाही आहे ही.
तुम्ही सांगा की कारखानदारांची जी काय भूमिका आहे ती शेतकऱ्यांना पटती आहे का? आतापर्यंत जी काही चर्चा आहे त्यातली थोडक्यात सांगा तुमचं मत. मी विजय दराडे. मुळात मागच्या वर्षीचा महत्त्वाचा भाव म्हणजे 2700 रुपये जो भाव होता, हां हां त्याची अपेक्षा ठेवून शेतकरी 2829 रुपये भाव मिळणे या अपेक्षेनं बसला होता. मग ह्या आंदोलनाच्या भूमिकेनं जे 2400-2450 रुपये भाव जवळपास मिळणार होता तो भाव आता हे म्हणतात आम्ही टप्प्याटप्प्याने 2700 देऊ. पण एकंदरीत तिन्ही कारखानदाराच्या भेटीगाठी घेतल्या तर ह्यांचं हे संगम मत आहे. कोणी म्हणतं मी 2400 पहिला हप्ता देतो, कोणी म्हणतं 2600 देतो, तर कोणी म्हणतं 2700 देतो. म्हणजे एकंदरीत मागच्या वर्षी तुम्ही ज्या वेळेस 40 रुपये साखर असेल मार्केटला तेव्हा 2700 भाव देता, आज साखर 47 रुपयापर्यंत मार्केटला आहे, तर हे भाव कमी करतात. याचं उत्तर विचारल्यावर ते सांगतात की आता शेतकऱ्यांचा ऊस जास्त आहे म्हणून आम्ही कारखान्याचा भाव कमी देतोय. म्हणजे ते तसं त्यांनी कारण सांगितलंय. आणि ज्यावेळेस ऊस कमी असतो त्यावेळेस आम्ही भाव जास्त देतो. म्हणजे किराणा दुकानात एखादी वस्तू जर 100 रुपयाची असेल तर ग्राहक नाही म्हणून कोणी 90 रुपयाला ती विकत नाही, 105 रुपयालाच विकतो. मग शेतकऱ्याला नेमकं ऊस जास्त झाला की कमी भाव द्यायचा, याचा अर्थ शेतकऱ्यांना लुटण्याचं काम सरळ सरळ इथले कारखानदार करतायत. त्यामुळे शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर उतरलाय. शेतकऱ्यांना लुटण्याचं काम करतायत असं युवा शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे इथे आजपर्यंत जी काय तुम्ही मागण्या केल्या, ट्रान्सपरन्सी पारदर्शकता कशात नव्हती, रिकव्हरी किती किंवा बिल जमा होईपर्यंत भाव नसणं, भाव जाहीर न होणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणखी या सगळ्या मागण्या तुम्ही ॲड केल्या जाता परत? हो, आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे काय जे माजलगावमधून जे पेटलेलं आहे, खरं म्हणजे हा जो प्रश्न आहे ऊसाचा, हा स्वतःबरोबरच सगळ्यांचा हा प्रश्न घेऊन ही तरुण पिढी आज पुढं जाताना आपल्याला दिसते. स्वतःचा म्हणजे आमचा देखील हा ऊसाचा प्रश्न आहे, स्वतःचा देखील हा ऊसाचा प्रश्न आहे. संघटना तर ह्या आमच्या आहेतच, सर्वांच्या संघटना आहेत, पक्ष आहेत, सगळे वेगवेगळे डावे उजवे सगळे याच्यामध्ये सामील आहेत. आणि हे असून आम्ही जी हे आंदोलन सुरुवातीला आमच्या ज्या भाग आहे, माळवाडीचा भाग असेल, तो गोदावरी पट्टा असेल, ह्या भागातून हे आंदोलन चालू झालं. राजेगाव हे असे बरेच गाव आहेत त्याच्यामध्ये. आणि हे आंदोलन पुढं जात असताना मागचा जर काळ आपण पाहितला तर 2024ला देखील आम्ही सादोळा येथे लोकनेते कारखान्याने काही बिल दिलेले नव्हते, त्याच्या प्रमाणात आम्ही एक आंदोलन केलं होतं. पण ते छोट्या प्रमाणात आमचं आंदोलन झालं तर त्याला थोड्या प्रमाणात यश आलं. 100 रुपयाचं बिल त्यांनी दिलं, 49 रुपये राहिलं. आता 2023चं जे 49चं बिल राहिलेलं होतं ते आज जी काही युवा संघर्ष समिती झाली ह्याच्यामध्ये देखील आम्ही तो प्रश्न मागणी घेतली होती. ती पण 49चं बिल या लोकनेते कारखान्याने ते मान्य केलं आणि ते आता ते अदा करणार आहेत. हे एक फलित याच्यातून छोटंसं निघलं. पण आता जो राहिला प्रश्न भावाचा, ह्याच्यामध्ये आता आपण पाहितलं, आता सांगितल्याप्रमाणे मी त्याच्यावर रिपीट करणार नाही, पण तिन्हीचा भाव फलक हा वेगवेगळा येतोय. मग रिक्वेरी बी तुम्ही वेगवेगळी येते. मग हे नेमकं चोरतात का काय करतात हा प्रश्न मात्र आता लोकांच्या मनात असा म्हणजे ठाम झाला. रिकव्हरीचा मुद्दा आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत तिथली रिकव्हरी 9.9% दाखवली जाते. याच्यावर शेतकऱ्यांनी आजपर्यंत कधी आवाज नाही उठवला? आजपर्यंत नाही उठवला. याच्या अगोदर शेतकरी संघटनेनं उठवला असेल, ती काही आपल्याला जास्त माहीत नाही त्याच्याबद्दल. पण इथून जे आम्ही वाघोरा या ठिकाणाहून यशवंत ॲग्रो गोळी युनिट, तुमचा ऊस आहे स्वतःचा? माझा ऊस आहे. तुम्हाला कारखाना रिकव्हरी कशी दाखवतो? कारखाना रिकव्हरी ऊस तोडणीच्या टायमाला आमच्याकडे शेतात येऊन चेक करतात, त्यावेळेस त्यांना 10+ रिकव्हरी लागते. परंतु कारखान्यात ज्यावेळेस ऊस जातो त्यावेळेस ती रिकव्हरी त्यांनी कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेस तोडणी येते आपल्या शेतामध्ये ऊस तोडण्यासाठी त्यावेळेस ते रिकव्हरी त्यांना 10+ लागते. आणि ज्यावेळेस तो ऊस तोडणीच्या टायमाला कारखान्याकडे गेल्यानंतर त्याची रिकव्हरी ऑटोमॅटिक कसं काय कमी होते ते आमच्या काही लक्षात येत नाही. कारखानदार फक्त त्यांचीच टीम असते, तेच रिकव्हरी सांगतात आणि तेच भाव ठरवतात. आमचा माल स्वतःचा पिकत असताना सुद्धा त्याची रिकव्हरी आणि भाव ठरवण्याचा आम्हाला अधिकार कारखान्यांनी ठेवलेला नाही. त्यामुळे आम्ही युवक शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन पुकारले. बीड जिल्ह्यातल्या सगळ्याच कारखान्याची परिस्थिती रिकव्हरी मारणं किंवा म्हणजे रिकव्हरीमध्ये पारदर्शकता नसणं. नमस्कार, मी संजय आंधळे. खरं म्हणजे रिकव्हरीचा मुद्दा हा खूप महत्त्वाचा आहे. आम्ही या मागच्या 4-5 दिवसात ज्या ज्या कारखान्याच्या चेअरमनसोबत किंवा त्यांच्या अधिकाऱ्यासोबत ज्या बैठका झाल्या, प्रत्येक वेळेस भाव देण्यात त्यांनी फक्त रिकव्हरीचंच कारण दाखवलं. पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी 13ची रिकव्हरी येते. वरच्या मांजरा पट्ट्यात त्यांचंच म्हणणं आहे कारखानदाराचं की तिथं फार चांगली रिकव्हरी येते म्हणून ते भाव देतात. बीड जिल्ह्यातल्याच काही भागात मांजरा पट्ट्यात त्यांनी सांगितलं की माजलगाव पट्ट्यापेक्षा किंवा गोदावरी पट्ट्यापेक्षा रिकव्हरी चांगली येते असं त्यांचं म्हणणं आहे.
आणि मग ही रिकव्हरी एवढी फरक का आहे तर याचं कारण ते काहीच देत नाहीत. आम्ही ज्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होती त्यावेळेस त्या ठिकाणी साखर आयुक्तालयाचे काही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना सुद्धा शेतकरी संघटनाचे आपेट साहेब असतील, आमचे अजयजी बुरांडे साहेब असतील, यांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला. परंतु त्यांनी सुद्धा सांगितलं की रिकव्हरी ही कारखान्यांकडून आम्हाला येते आणि मग तीच रिकव्हरी आम्ही ती ग्राह्य धरतो. परंतु कारखाने रिकव्हरी गृहीत धरताना खाली ज्या पद्धतीची रिकव्हरी येते शेतकऱ्यांकडून ती रिकव्हरी 100% या ठिकाणी त्या रिकव्हरीची चोरी होत आहे असा त्या आमचा या ठिकाणी आरोप आहे. आणि ही रिकव्हरी येथून पुढच्या काळासाठी योग्य पद्धतीने आली पाहिजे. कारण ज्यावेळेस शेतात ती रिकव्हरी घेतात त्याची अधिकृत पावती किंवा तुमची एवढी रिकव्हरी आहे असं कधीही शेतकऱ्याला सांगितलं जात नाही कारखानदाराकडून, किंवा कारखानदाराकडून तशा पद्धतीने त्यांना कोणताही एखादा पुरावा दिला जात नाही. मग शेतकऱ्याच्या हातात हे नसतं की आपली रिकव्हरी किती आली. पण जर रिकव्हरी नाही लागली तर जरी प्रोग्रामनुसार एखाद्या ऊसतोडणीचा कारखान्याचा प्रोग्राम आलेला असेल, त्याची तोडणी आलेली असेल, पण जर रिकव्हरी नाही लागली तर कारखाना त्याला थांबायला सांगतो. त्याला सांगतो 8 दिवस थांबा, 15 दिवस थांबा, आम्ही परत रिकव्हरी चेक करू. म्हणजे रिकव्हरी आल्याशिवाय ऊस कारखाना नेत नाही, परंतु खरी रिकव्हरी दाखवली जात नाही. शेतकऱ्यांच्या पोरांना आता रिकव्हरी कळायला लागली तुमच्या भागातही? हो, शेतकऱ्यांच्या पोरांना रिकव्हरी हा शब्द काही नवीन नाही. ज्या पद्धतीनं आताच सांगितलं की रिकव्हरी लागल्याशिवाय कारखानदार ऊसच नेत नाहीत. आणि तब्बल 1.25 महिन्यापासून आता आम्ही हे आंदोलन करतो आहोत. ज्येष्ठांचं मार्गदर्शन सुद्धा आहे. आणि मी असेल, हे शुभम सर असतील, आम्ही कृषी विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन आलेले विद्यार्थी आहोत आणि परत आता शेतकरी पुत्र म्हणून चळवळीमध्ये काम करत आहोत. तर रिकव्हरी असेल, वेगवेगळ्या टेक्निकल गोष्टी ज्या कारखानदारांच्या मार्फत आम्हाला सांगितल्या जातात किंवा त्याच्यामध्ये घुलवण्याचा प्रयत्न केला जातो. तर आता शेतकऱ्याची पोळं एवढेही दूध खुळे राहिलेले नाहीत की ते या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे त्यांच्या काही लक्षात येणार नाही. आणि अभूतपूर्व अशा प्रकारची एकजूट आता या माजलगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची झालेली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मुख्यत्वे ऊसतोड मजूर असतील, ऊसतोड मुकादमा असतील आणि स्वतः वाहन मालक असतील, या सगळ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद असल्यामुळं नक्कीच आम्ही ते टेक्निकल गोष्टीमध्ये आम्ही फारसं जाणार नाही. पण 3,000 रुपयाची पहिली उचल आम्हाला पाहिजे या मागणी. 3,000चा भाव आहे. आतापर्यंत बरेच चर्चा झाल्यात, बैठका सुरू आहेत. कुठपर्यंत आल्या आता? प्रथमतः या चळवळीचे प्रवर्तक अजय भैया राऊत मी यांना असं धन्यवाद देतो की या प्रभागातून या शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलण्यासाठी तालुक्यातूनच नव्हे तर या महाराष्ट्रातून सुद्धा कुठलाही राजकीय व्यक्ती, सामाजिक व्यक्ती कुठल्याही प्रकारचं कुठलं भाष्य करत नाही. प्रथमतः अजय भैया यांना धन्यवाद देतो की आपण शेतकऱ्याची बाजू बैठकीत आता जी काल झाली जी तिच्यात तुम्हाला काय आश्वासन मिळालं? मी त्यांना कालच्या बैठकीमध्ये अशा प्रकारचे आश्वासन मिळालेलं आहे की शेतकऱ्याला हे तिन्ही जे कारखानदार असतील ते दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. एक कारखानदार असं सांगतो आहे की मी पहिली उचल 2450 देतो, नंतर शेवट 2600 पर्यंत आणतो. दुसरा कारखानदार असं सांगत आहे की मी 2500 देतो, परत 100चा हप्ता अदा करतो, 2600 देतो. तिसरा कारखानदार दोन्हीचंच अनुकरण करत आहे की तो सांगतो मी 1 टाइम 2700 देतो. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की तिन्ही कारखानदार आणि तिन्ही प्रायव्हेट युनिट मिळून सर्वांची ही एकता आहे. यांनी संगमत करून शेतकऱ्याला आत्तापर्यंत लुटण्याचंच काम केलेलं आहे. परंतु आता हा अन्याय शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत 100% मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. कारण 35 वर्षापासूनचा जर इतिहास बघितला माजलगाव तालुक्याचा तर ह्या कारखानदाराचा एकही कारखाना कुठलाच राजकीय व्यक्तीनं, कुठल्या सामाजिक व्यक्तीनं बंद केलेला नाही आहे. आणि माझी विनंती आहे सर्व तालुक्यातील शेतकरी पुत्रांना की बाबा हो, हे आंदोलन कुठल्या तालुका युवक संघर्ष समितीचं राहिलेलं नाही आहे. हे आंदोलन सर्वस्वी शेतकऱ्यानं, ऊसतोड कामगारानं, शेतकरी पुत्रानं, वयोवृद्धानं, तरुणानं आणि महिलांनी सर्वांनी अगदी मनापासून हे आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे. तुमच्या तालुक्यात काय, तुमचा माजलगावच? हो, राजेगावचा नाही. आमचं चांगलं आहे. तळागाळातले शेतकरी हे सगळे बंद आहे पूर्ण? हा, तोड पूर्ण बंद आहे. ऊस वाहतूक बंद आहे. सगळ्या हे बंद आहेत. आपले ते मशीन, हार्वेस्टर सगळं बंद आहे. आणि तुमच्याकडे अशीच परिस्थिती? हो सर, मी पण राजेगावचाच आहे. आमच्या गावामध्ये 100% तोडणी बंद आहे, वाहतूक बंद आहे. जी युवा संघर्ष समितीने जे आवाहन केलेलं आहे, कोयता बंद, वाहतूक बंद, क्रशिंग बंद, याला आमच्या गावात सोयीपूर्तीने सहभाग आहे सर. आणि मला आपल्या माध्यमातून या कारखानदारांना असं सांगायचं आहे की कारखानदारांनो, सध्या खरंच शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे. तुम्ही त्याला आणखीन कोंडीत सापडायचं काम करू नका. अतिवृष्टीमुळे सोयाबीन गेलेलं आहे, कापूस गेलेला आहे. त्याला थोडीफार जी आशा होती ती फक्त ह्या ऊसाकडून आशा होती. त्याच्यावर बी तुम्ही 424 रुपये भाव काढून सगळे त्याचे मातीमोल आशा केलेल्या आहेत. आणि अजून एक सांगायचं आहे की कारखानदारांनो,
तुम्ही युवा संघर्ष समितीला कुणीही वैयक्तिक टार्गेट करू नका, कारण की हे आंदोलन आता फक्त ह्यांच्या युवा संघर्ष समितीच्या सुद्धा हातात राहिलेलं नाही, हे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हातात घेतलेले. त्याच्यामुळे आमचा कोणी वैयक्तिक कारखानदार, आमचा कोणी विरोधक नाही. तुम्हीही कोणत्याही युवा संघर्ष समितीच्या टीमला असं वैयक्तिक विरोध घेऊ नका. आणि डबल तुम्हाला हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर तोडगा काढा. तर शेतकऱ्यांची तोडगा काढा अशी मागणी आहे. वेगवेगळी आता तुमच्या ज्या चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत त्याच्यात 2700 रुपयापर्यंत तर सहज आलेत. मग यासाठी हे कारखानदार सहज देऊ शकत नव्हते विना आंदोलन, कारण मागच्या वर्षी सहज तेवढा भाव दिला होता. खरं म्हणजे गेल्या वर्षी ऊसाचं प्रमाण कमी होतं आणि कारखानदारामध्ये स्पर्धा लागलेली होती की माझ्या कारखान्याला जास्त ऊस गाळप झाला पाहिजे, म्हणून त्यांनी गेल्या वर्षी 2700 भाव दिला. परंतु यावर्षी त्यांची अशी भावना होती की अतिरिक्त ऊसाचं कारण दाखवून या शेतकऱ्यांना अतिरिक्त ऊसाची भीती दाखवून त्या ठिकाणी 2200-2300 रुपये दरानं या शेतकऱ्याचा ऊस हडप करण्याचा त्यांचा प्लॅन होता. आणि आज परिस्थिती अशी झाली की या आंदोलनामुळं आज 2700 रुपये पहिली उचल देण्यास कारखानदार तयार झालेले आहेत. आणि काही पाथरीचा कारखाना आहे आमच्या शेजारीच, जे की एक 15 किलोमीटरवर माजलगावपासून, त्या कारखान्यानं 2962 रुपयाची पहिली उचल दिलेली. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आंदोलन टोकाचं पेटलेलं आहे. 5 दिवसापासून एक क्रशिंग बंद आहे आणि इतिहासात कधी नव्हे ते हे मोठमोठ्या कारखानदाराला झुकवण्याचं काम या आंदोलनाने केलेलं आहे. म्हणून आमच्या शेतकऱ्याची जी काही मागणी आहे 3000 रुपये पहिली उचल आणि अंतिम भाव 4000 रुपये, ही पूर्ण झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही आणि कारखानदाराला झुकवण्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. इथे जगदीश फरताळे पण आले. तुम्ही आता हे जे चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत आंदोलनातल्या तुमच्या चर्चेच्या, कोणते कारखाने त्यांनी तयारी दाखवली आहे 2700-2600ची, की तुमची मागणी तर आहे 3000ची, समजा 2700च्या पुढे गाडा ढकलतोय का? जय महेश साखर कारखाना जो आहे, खाजगी साखर कारखाना आहे, तो NSL ग्रुपचा साखर कारखाना आहे. सीड उद्योगामध्ये नवनीत सीड्स वगैरे भरपूर मोठी कंपनी आहे. तर त्यांच्या काल DGM सोबत आमची बैठक होती आणि त्यामध्ये ते थोडेसे आम्हाला 2700च्या पुढं पहिली उचल 2700 देत आहेत, पण त्याच्या पुढं अंतिम भाव त्यांचं 3000 जाईल असं आम्हाला वाटतंय. त्यांनी तसं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. जय महेशचा. हां, परंतु इतर जे कारखाने आहेत आम्हाला असं वाटतं की ते जरी लॉजिकल कॅल्क्युलेशन सांगत असले की आम्ही देऊ शकत नाही, परंतु त्याच्या मागचं रहस्य आम्हाला असं वाटतंय की पैशाचा विषय नाही आहे. विषय आहे की ही वाट पडेल, ही रीत पडेल आणि पश्चिम महाराष्ट्रासारखं इथलीसुद्धा शेतकरी पोरं दरवर्षी बंड करून निघतील आणि मग दरवर्षीच आम्हाला भाव द्यावा लागेल. मग आम्ही निवडणुका कशा लढायच्या, जिंकायचं कसं, ताब्यात कसा मतदारसंघ ठेवायचा, गुलाम कसं लोकांना बनवायचं. त्यामुळे ही 2700च्या पुढे जात नाहीत. दुसरे एक उमेदवार आहेत जे आमदारकीला पराभूत झाले, जवळजवळ गेले होते, त्यांचं पण तेच आहे. परंतु किमान त्यांना उभरतं नेतृत्व व्हायचं आहे, त्यांना निवडून यायचं आहे, त्यामुळे ते थोडंसं स्टेप पुढे मागे करतील. पण या ठिकाणचे आमदार मला तर ॲडॅमेंट वाटतात, त्यांना कोणताही तोडगा काढायचा आहे असं दिसत नाही. आपण मागेही आला होतात त्यापासून आत्तापर्यंत, कालही त्यांनी बऱ्याचशा मीडिया हाऊसेसला बाईट दिल्या की हे आंदोलक ऊसासाठी जबाबदार असतील. म्हणजे ते ॲडॅमेंट आहेत, ते तिथून पुढे यायला तयार नाहीत आणि त्याच्यामुळे ते जातील 2700च्या पुढे असं आत्ता तरी वाटत नाही. पण एखाद्या कारखान्यानं जर वाट पाडली, एखाद्या कारखान्यानं जर आमच्या मागण्या मान्य केल्या तर नक्कीच त्यांना पर्याय राहणार नाही त्याच्या पुढे जायला. रिकव्हरीचा एक मुद्दा आता सगळ्यांनी पण चर्चा केली की रिकव्हरी जी आहे त्याच्यासाठी जी ट्रान्सपरन्सी जी असायला पाहिजे, शेतात येऊन ते चेक करतात, पण त्या रिकव्हरीच्या नावाखाली तुमचं जे काही बिल डिफरन्स पश्चिम महाराष्ट्रासोबतचं आहे, तर त्याच्यावरती शेतकऱ्यांची काय भूमिका असणार आहे की त्याच्या ट्रान्सपरन्सी कशी आणणार आहात? आता कसं आहे, जवळपास पश्चिम महाराष्ट्रात 3600चा भाव मिळतो आणि आपल्याकडे 2400 पासून 2700 भाव चालू आहेत बीड जिल्ह्यामध्ये. आता आमचा रिव्हर्स इंजिनिअरिंग टाईप मेथड आम्ही वापरतोय. आम्ही रिकव्हरीवर बोलतोय, प्रचार करतोय, परंतु आम्हाला रिकव्हरीवरच आम्ही अडून बसलेलो नाही. तुम्हाला परवडतंय जास्त, रेव्हेन्यू शेअरिंगवरती आम्हाला भाव द्या. आणि तुम्ही दरवर्षी ज्या पद्धतीनं FRP दाखवता, समजा मागच्या वर्षी बऱ्याचशा आमच्या इथल्या कारखान्याने 2400 FRP दाखवली. 2400 FRPला किती रिकव्हरी लागू शकते, तर 9.5 ते 10 रिकव्हरी दाखवली तर 2400 भाव येतो. मग आमचं काय म्हणणं आहे, आम्हाला ते सांगूच नका. तुम्ही असंही रिकव्हरी मॅन्युप्युलेट करताना आम्हाला भाव द्या,
3,000 पहिली उचल द्या आणि इतर राहिलेले पैसे द्या आणि तुम्हाला काय रिकव्हरी दाखवायची दाखवा. मग तशा केसमध्ये ते रिकव्हरी 9.25, 9.5, 10.15 दाखवू शकत नाही, त्यांना 11कडे ती रिकव्हरी न्यावं लागेल. आम्हाला रिकव्हरी स्टेप बाय स्टेप वर्षानुवर्ष आम्हाला ही 12पर्यंत न्यावी लागेल. म्हणजेच आम्ही इन्क्रिमेंटल पद्धतीनं भाव मागू शकतो. आम्ही जरी आज आंदोलन करत असलो तरी आम्हाला हे सुद्धा ज्ञात आहे की 4,000, 5,000 अशा कोटीचे कोटी उड्डाणे मारायला आम्ही काय म्हणजे दूधखोळे नाही आहोत. आम्हाला कळते, तर आम्ही रिव्हर्स पद्धतीनं जातोय. आम्हाला भाव द्या, आम्हाला कळतंय की तुम्ही किती खाल्लंय आणि किती पद्धतीचं तुम्हाला उत्पादन आहे. त्यामुळं जसं टेंडरिंग पद्धतीमध्ये लोक करतात, अकाउंटिंगमध्ये करतात, आधी काम करून घेतात बऱ्याच केसमध्ये, नंतर हिशोबात बसवतात. त्यामुळं आधी आम्हाला भाव सांगा आणि नंतर तुम्हाला काय करायचेत कागद काळे ते करा. पुढच्या वर्षी आम्ही परत ट्रान्सपरन्सीचं बघू. आम्ही एक मोठी रिसर्च मेथडॉलॉजी टाईप या ठिकाणी रिकव्हरी चेक करून आमचा पण रिपोर्ट सादर करू ना न्यायालयात. आता शुगर कॅन कंट्रोल ॲक्टमध्ये इंडिव्हिज्युअल रिकव्हरीचा प्रकार आहे. दुधाला जसं आपण फॅट लावतो आणि फॅट ज्याला जेवढे जास्त लागतील त्या दुधाला तो त्या पद्धतीत भाव आहे. तर एक रिव्हर्स पद्धतीनं जातोय. दुसरं आम्ही जातोय ते म्हणजे इंडिव्हिज्युअल रिकव्हरीचं आम्ही मागणी करू शकतो. करायची का नाही ते आमची आता समिती बसून ठरवेल. इंडिव्हिज्युअल रिकव्हरीवर जाऊ शकतो आणि इन्क्रिमेंटल पद्धतीनं जर भाव वाढत गेले तर ते असं तर नाही दाखवू शकत ना की आम्हाला 2200 रुपये म्हणजे रिकव्हरी 9.5 आली होती, म्हणजे 2300 FRP आला आणि आम्ही दिलं 3300. 1000 रुपये पैसे कुठून दिले? म्हणजे फिनान्शियल ऑडिट्समध्ये सुद्धा हे नंतर पकडले जातील आणि त्यामुळं ते रिकव्हरी फार मारू शकत नाही जर भाव दिला तर. रिकव्हरी मारणार का? आमचा स्पष्ट आरोप आहे. पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा कारखाने रिकव्हरी मारतात, पण प्रत्येकजण कमी जास्त पद्धतीने मारतो. पण तिकडं आंदोलनं सातत्यानं झाली, भाव जास्त दिला म्हणजे फायनान्शियल ऑडिटमध्ये मिसकॅल्क्युलेशन्स येणार नाहीत फार, म्हणून त्यांना रिकव्हरी वाढवावी लागते. आम्हाला सुद्धा आमची रिकव्हरी ही वाढवावी लागणार आहे, जेणेकरून पुढच्या वर्षी त्या पुढच्या वर्षीचा आमच्या आंदोलनाचा बेस फार तफावत राहणार नाही. 1000-1200 आम्हाला 200 रुपये मागावे लागतील, 300 रुपये मागावे लागतील. ह्या पद्धतीच्या मेथडनं आम्ही जातोय आणि हे जग जाहीर आहे. आम्हाला तुमच्या रिकव्हरीचं फार आज चिंता नाही आहे. तुम्हाला रिकव्हरी तर वाढवावीच लागणार आहे, कारण ऊसात साखर आहे ना. तुम्ही किती दिवस मापात पाप करणार आहे? ती पाप जास्त दिवस टिकत नसतं. तुमची 35 वर्षाची जी हवा आहे ती आमच्या पोरांनी सोडून दिलेली आहे. 35 वर्षाची हवा सुटलेली आहे आणि आता ती हवा सुटलेली, तुम्ही पंक्चर झालेला, तुम्ही ठिकाणावरती या आणि आता मगरुरी सोडा. कधीतरी मान्य करा की बाकीच्यांना पण काहीतरी समजतंय, बाकीच्यांकडे पण काहीतरी ताकद आहे, स्वाभिमान आहे आणि सन्मान आहे. आणि तो सन्मान जर जागा ठेवायचा असेल आणि तुम्हाला पण पुढे जर राजकारण करायचं असेल, समाजकारण करायचं असेल, कोणताही मतदारसंघातला नेता असेल, 1-2 नव्हे, तर तुम्हाला शेतकऱ्यांच्या पोरांना, शेतकऱ्यांच्या ज्येष्ठांना, महिलांना तुम्हाला सन्मान द्यावा लागेल. अन्यथा हा बंद चिघळेल आणि चिघळल्यानंतर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर असेल. यापूर्वीही तुम्ही अनेक वक्तव्य करून स्वतःवरती संकटं ओढवून घेतली. तुम्ही स्वतःला कायमच विक्टीम कार्डमध्ये ओढता, मीच कसा विक्टीम आहे खेळता, पण लोकांची घरं बरबाद झाले ते विक्टीम नाही. आणि आमदार साहेब काल परवाच्या बैठकीमध्ये म्हणले हा अटॅक माजलगावमध्येच कसा झाला? हा अटॅक म्हणजे आम्ही बाहेरून आलोय का? आम्ही कुठून आलोय का? आम्ही कोविडचा व्हायरस आहे, अटॅक झालाय म्हणजे? आता छत्रपती शुगर्स कारखाना बहुतांश गेवराई तालुक्यातलं हे येतं. बजाजला किंवा जय महेशला पाथरीमधला येतो, पाथरीमध्ये फायदा होणार नाही. सायखेडाचा जो 21 शुगर्स आहे तो परभणी जिल्ह्यामध्ये येतो. काल परवा रेणुका शुगर्सवर आंदोलन झालं. म्हणजे काही झालं की लहान लेकरासारखं आई मला मारलं ह्या पद्धतीची वागणूक आमदार साहेबांनी बंद करावी आणि कायम स्वतःवरती का ओढून घ्यावं. आम्ही अनेक प्रकारच्या कारखान्यावरती आंदोलन करतोय, खासदारांना पण पत्र काढा म्हणतोय. काल परवा त्यांचे पण 60-70 ट्रॅक्टर्स आम्ही हे केले आणि आमचं पण आत्ताच जमलंय ना मेळ. पोरस्वरांना आत्ताच जनजागृती झाली, आत्ताच मेळ जमलाय. करू ना आम्ही, बाकीचे पण बंद करू. पण तुमचं काय म्हणणं आहे, माझं सोडा बाकी सगळ्यांचं बंद करा, असं नाही होणार. आता ते राजकीयदृष्ट्या प्रेरित पोस्टसुद्धा फेसबुकवर करायलेत. निवडणुका चालू आहेत. नगरपालिकेमध्ये ना आम्ही कोणाला समर्थन दिलंय, तुम्ही बाजूला सगळ्यांना एकट्याला घेऊन विचारू शकता, ना समर्थन दिलंय ना कोणाचा विरोध केलाय. आणि त्याच्यामध्ये आता एखाद्या पक्षाचा कारखानाच नसेल त्याला आमची चूक आहे काय? एखाद्या पक्षाचा कारखानाच नसेल त्याच्यात आमची चूक नाही ना. 2 पक्षाच्या माणसांचे कारखाने आहेत, बाकी इतर 350 पक्ष आहेत. मग आम्ही त्या 350 पक्षाचे आहेत का? राजकीय भांडाभांडीमध्ये आम्हाला पडायचं नाही. आम्हाला ऊसाचा भाव पाहिजे, दॅट्स इट. तुमची ही भूमिका आहे की आम्हाला राजकारणाचं नाही, कारण सगळे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. पण त्याच्यात एक आहे की आमदारांनी सांगितलंय की जर ऊस राहिला तर तुमचं आंदोलन बरेच दिवस सुरू आहे आणि आणखी पुढे किती दिवस चालेल माहीत नाही.
जर हा ऊस राहिला, यावर्षी ऊस खूप जास्त आहे, तर ही सगळी जबाबदारी तुमची असेल, जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होईल हे सगळे आंदोलकांच जबाबदार असतील. बरोबर आहे. आम्ही तर हे 6 कारखाने बंद केलेले आहेत शेतकऱ्याच्या हितासाठी, पण ही जबाबदारी लोकप्रतिनिधीची बी तेवढीच आहे ना इथल्या. आणि तुम्ही अतिरिक्त 2 कारखाने मी घेतो, आणि तालुक्यातले 3 मोठाले कारखाने घेतो, आणि बाकीचे गुळ युनिट पण घेतो. तुम्ही अतिरिक्त ऊस प्रश्न आज सांगत आहेत, पण तुम्ही गेटक्यांचा ऊस बंद करा ना. प्रथम प्राधान्य हे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना द्या. येतच नाही बाधा या अतिरिक्त ऊस प्रश्नाची, त्यामुळे गेटक्यांचा ऊस बिलकुल आणू नका. प्रथम प्राधान्य शेतकऱ्यांना द्या तालुक्यातल्या. शेवटची प्रतिक्रिया काय तुमची? खरं म्हणजे या मतदारसंघात किंवा या तालुक्यात, या जिल्ह्यामध्ये ऊसाचं राजकारण करून आमदार प्रकाश सोळंकेंनी अनेक निवडणुका जिंकलेल्या आहेत. आणि या ऊसाचं राजकारण करताना अनेक निरपराध शेतकऱ्याच्या शेतातला ऊस गाळपाअभावी बांधावर तोडून टाकावा लागला आहे. परिणामी त्या शेतकऱ्याला तेवढी जमीन विकून उद्ध्वस्त व्हावं लागलेलं आहे. हा इतिहास आपल्याला विसरता येणार नाही. आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आमदार साहेब सांगतात की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर गाळपाअभावी ऊस शिल्लक राहिला तर ती जबाबदारी तुम्ही घेणार का? तर आम्ही निश्चित सांगतोय की ही निश्चितपणे आम्ही जबाबदारी घेऊ. कुठलंही ऊसाचं टिपरू गाळपाअभावी राहणार नाही. परंतु तुम्ही ज्या शेतकऱ्याच्या घरावर आपल्या ऊसाच्या राजकारणातून नांगर फिरवला, घरं उद्ध्वस्त केली, अनेकांच्या पुरीबाळीचे लग्न मोडले, अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी आत्महत्या झाल्या, अनेक लहान मुलांना आपला बाप गमवावा लागला, अनेक तरुण पोरांना आपली त्या ठिकाणी आई गमवावं लागली, आपले वडील गमवावं लागले, यांचं तुम्ही जबाबदारी घेणार आहात का? हा माझा त्यांना प्रश्न आहे. या सगळ्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत, म्हणजे बहुतांश माजलगावचे म्हणून असेल कदाचित, सगळ्यांनी प्रकाशदादांविषयी बोलतात की ते दर देत नाहीत, हे नाही. पण 6 कारखान्यांचा प्रश्न आहे बीड जिल्ह्यातल्या बहुतांश. आता बाजूला इथे पंडितांचा कारखाना जोरदार सुरू आहे, त्यांना ऊस येतोय, त्यांचा दर काय, त्याच्यावर काही चर्चा झाली का तुमची? खरं म्हणजे बीड जिल्ह्यातली जी काही प्रस्थापित राजकारणी आहेत, मग ते कदाचित गेवराईचे पंडित असतील, परळीच्या ताई असतील, किंवा मग ते बीडचे क्षीरसागर असतील, की हे सोळंके असतील, या प्रस्थापित कुटुंबांनी या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या ऊसाला लुटलेलं आहे किंवा शेतकऱ्यांना लुटलेलं आहे. आणि ह्याचं सगळं जर केंद्रबिंदू बघायला गेलं तर गेल्या मागच्या काही काळामध्ये माजलगाव ह्याच्यामुळे झालेलं आहे की माजलगावला धरण आहे, उजवा कालवा आहे, डावा कालवा आहे, त्या ठिकाणी बंधारा आहे किंवा गोदावरीचा विळखा आहे, सिंदपनेचं पाणी, ह्या सगळ्या इकडं कुंडका आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये माजलगाव मतदारसंघ म्हणजे खऱ्या अर्थानं मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्र आहे. आणि या माजलगाव मतदारसंघाच्या ह्याच्यावर अनेक कारखाने, केवळ माजलगाव मतदारसंघात 3 कारखाने आहेतच, पण अनेक कारखाने ह्याच्या ऊसावर त्या ठिकाणी चालतात. म्हणून याच्या प्रमुख जे आहे आणि ऊसातल्या या ठिकाणचा मसीहा म्हणण्यापेक्षा दादागिरी असणारा हे माजलगावचे आमदार आहेत. म्हणून प्रामुख्यानं आमदाराला केंद्रबिंदू ठरवलं जातं. तुमची याच्यावर शेवटची प्रतिक्रिया फक्त, की ते जसं ते म्हणतायत फक्त प्रकाश सोळंकेंनाच या आमदारांना टार्गेट केलं जाते का? कारण बाकी बरेच कारखाने जिल्ह्यामध्ये. आता धीरज देशमुख, अमित देशमुख यांचा कारखाना आहे 21 शुगर्स सायखेडाचा. ते कोणत्या पक्षाचे आहेत? काँग्रेस पक्षाचे. हे कोणत्या पक्षाचे आहेत? तुतारीचे ते हे आहेत बजरंग सोनवणे, त्यांचा हे आहे. आडसकर कोणत्या आहेत? आज घड्याळीमध्ये आहेत, म्हणजे अजितदादांच्या ह्याच्यात. त्या ठिकाणी ते बोत्रे पाटलाचा कारखाना आहे, म्हणजे तो ताईचा होता आधी, आता त्यांनी घेतलेला आहे. त्यांना तर आम्ही चालूच करू दिला नाही. निवेदन दिलं, त्यांना सांगितलं की आमचा संप चालू आहे, तुम्हाला जर घोटाळा करायचा असेल तर बघा. त्यांचा कारखाना चालूच झालेला नाही. मग त्याला कोणी पकडत नाही, कारण चालू नव्हता म्हणून बंद झाला असं म्हणत नाही कोणी. म्हणजे हे 6, तो 7वा आशापूरक गुळ उद्योग आहे, तो निष्पक्ष माणूस आहे, धंदा करणारा माणूस आहे पिंपळनेरमध्ये. ते झाले किती 8वा झाला. म्हणजे हे असं वाढतंय. तर त्यामुळे विक्टीम कार्ड हे खेळतायत. विक्टीम कार्ड खेळू नये. विक्टीम कोण आहेत? शेतकरी आहेत. तर त्याच्यामुळे हे जे राजकारण करतायत, आता काय आहे, फक्त निवडणूक आहे आणि त्यामुळं ते तेवढे ॲग्रेसिव्हली आमच्या अंगावर येत नाहीत. येणाऱ्या 2 दिवसामध्ये ते ॲग्रेसिव्हली आमच्या अंगावर येणार आहेत हे देखील आम्हाला माहिती. पण त्याच पद्धतीने ही शेतकरी पोरं सगळी तयार आहेत, डिफेंड करणार आहेत, आणि वेळ पडली तर आम्ही ऑफेन्सिव्ह पण अटॅक करायला चालू करू. तर या सगळ्या युवा शेतकरी नेत्यांनी, सर्व युवा शेतकरी नेते इथे जमलेत. सगळ्यांनी त्यांच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्यात. कारण गेल्या 2-3 दशकामध्ये कदाचित पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालं आहे. बीड जिल्ह्यातल्या कारखानदारांची जी मक्तेदारी होती, ती मक्तेदारी या तरुण शेतकऱ्यांनी मोडीत काढली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जशी पारदर्शकता आहे, काही प्रमाणात पारदर्शकता आहे, एक शेतकऱ्यांचा एक दबाव आहे, तसा दबाव
इथे आतापर्यंत नव्हता. मात्र या तरुण शेतकऱ्यांनी जागरूक होत सोशल मीडियाच्या माध्यमातून रान उठवलं आहे आणि याचा ग्राउंडवरती सुद्धा दबाव दिसतोय. ऊसतोड बंद आहे, चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसात आपल्याला कळेलच की या आंदोलनातनं काय मार्ग निघतोय. story.com वरती या घडामोडी आंदोलनाच्या यापुढे तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. शेतकरी एकजुटी